नमस्कार. मी गजानन पांचा, संस्थापक राज्याध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य. आपण या अगोदर सांगितल्याप्रमाणे अपिलाची सुविधा उपलब्ध होईल हे आपण अगोदरच आपणा सर्वांना सांगितले होते. आता अपील टू EOची जो काही कालावधी होता EOना अपील करण्याचा, तो कालावधी कालच संपलेला आहे. आणि आता यापुढे ज्या शिक्षक बांधवांनी माननीय EO यांना अपील केले होते आणि ते अपील ॲक्सेप्ट केले असतील किंवा रिजेक्ट केले असतील, यामध्ये जर तुमचं समाधान झालेले नसेल तर अशा शिक्षक बांधवांनी सुद्धा CEOकडे, माननीय CEOकडे आपण अपील करू शकतो. आणि हे अपील आपल्याला ऑनलाईनच आवश्यक आहे. कुठल्याही पद्धतीमध्ये आपण ते अपील कागदावर हाताने लिहून किंवा इनवर्डला देऊन अशा प्रकारे आपण ते अपील करू शकत नाही. हे कुठलंही अपील या ठिकाणी मान्य होणार नाही. म्हणून तुमचे जे अपील आहेत CEOकडे, माननीय CEOकडे जे अपील आहेत ते आपण विविध मुदतीमध्ये आजपासून म्हणजे दिनांक 25 जूनपासून ती प्रक्रिया आता स्टार्ट होईल. आपण 25, 26 आणि 27 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण माननीय CEOकडे आपल्या प्रोफाईलहून आपण आपलं म्हणणं, आपले अपील एखाद्या स्वतःविषयी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी आपण अपील त्या ठिकाणी माननीय CEOकडे आपण ती मांडू शकतो. आणि त्यानंतर माननीय CEO याच्यावर आपलं म्हणणं लक्षात घेऊन यापुढे नव्याने याद्या प्रसिद्ध होतील. त्यांच्या अपील ॲक्सेप्ट करायची का ठेवायची तशीच किंवा ती बाद करायची, याविषयी माननीय CEO याच्यामध्ये निकाल देतील. आणि त्या निकालाअंती ज्या सर्व 1 आणि 2च्या ज्या याद्या यापूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या त्यामध्ये बदल होऊ शकतो, त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो किंवा एखादं नाव कमी होऊ शकतं. आणि अंतिम याद्या प्रसिद्ध होतील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये संवर्ग 1च्या आणि 2च्या अंतिम याद्या प्रसिद्ध होतील आणि त्याच याद्याप्रमाणे तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायला संधी असणार आहे. त्या यादीशिवाय कुठलाही नवीन अर्ज आपल्याला त्या ठिकाणी प्रोफाईलला देता येणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी या कालावधीमध्ये आपलं म्हणणं मांडायचं आहे. त्याच पद्धतीनं बदली प्रक्रियेविषयी खूप मॅसेज येत आहेत की असं झालेलं आहे, या न्यायालयाने हा निकाल दिला, त्या न्यायालयाने हा निकाल दिला. हे जे काही विविध निकालाचे मॅसेज आपल्या ग्रुपवर येत आहेत, तर सत्यता पडताळल्याशिवाय, आपण शिक्षक आहोत, सत्यता पडताळल्याशिवाय आपण त्याचा विश्वास ठेवू नये. अशा बाबतीत काही निकाल दिलेला असेल तर त्याचा याचिका क्रमांक आपल्याकडे असतो, तो तुम्ही मला पाठवला तरी चालेल, आपण ते ऑनलाईन पाहू शकतो. म्हणून थोडंसं बिलकुल अजिबात कुणाही शिक्षकांनी बदल्या होणार नाहीत अशी छोटीशी पण शंका मनामध्ये आणायची नाही. सगळी प्रक्रिया ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने शासन आदेशाप्रमाणे ही प्रक्रिया सुरुवात आहे. आणि त्याच पद्धतीनं माननीय उपसचिव यांनी ग्रामविकासच्या 23 जूनला एक पत्र दिलं होतं की त्यामध्ये प्रोफाईल बदलण्यासाठी आम्हाला एक संधी द्यावी वैयक्तिक अडचणीमुळं. असे अनेक पत्रव्यवहार आपले जे काही माननीय आमदार जे असतात त्यांच्यामार्फत त्यांच्याकडे होत आहेत, विविध फोन जात आहेत. यावर अतिशय सक्तपणे सांगण्यात आलेले की प्रोफाईल आपण जे काही आपण ॲक्सेप्ट केलेली आहे, आपण स्वतः आपली प्रोफाईल आपण ॲक्सेप्ट केलेली, सबमिट केलेली आहे. प्रोफाईलमध्ये आपण आपली माहिती भरलेली आहे आणि त्यामध्ये आपला जो काही पसंतीक्रम आहे देणे, आपल्या होकार किंवा नकार देणे, आपला पसंतीक्रम देणे, हे सगळी जबाबदारी त्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की सगळी जबाबदारी ही शिक्षकांची आहे. यामुळं ते आम्ही आता यापुढे ह्या प्रोफाईल बदलणं शक्य नाही, कारण सगळे टप्पे जे काय आहेत ते एकमेकावर अवलंबून आहेत. आम्हाला टॅब द्या, आम्हाला एका दिवसासाठी टॅब द्या, एका घंट्यासाठी टॅब द्या, आम्ही तो बदलतो, असा कुठलाही बदल यापुढे शक्य नाही. आपल्या प्रत्येकाने या बाबतीमध्ये जो काय टाईम टेबल दिलेला होता तो टाईम टेबल यापूर्वी 7 नोव्हेंबरला दिलेला होता, त्या पद्धतीनं काम त्यांनी सांगितलेलं आहे, झालेलं काम आहे. याच्यामध्ये आता बदल होऊ शकत नाही असं सक्त सूचना, म्हणजे याहूनच आपल्याला लक्षात येतं की शासन बदली प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत आहे आणि कुठलाही बदल यापुढे आता होऊ शकत नाही. आणि यामध्ये जो 5 महिन्यांचा जो कालावधी सांगितलेला आहे तो कालावधी अगोदरच सुरुवात झालेला आहे आपला. आणि यापुढे आता जे 5 महिने जे सांगितले ते आपल्या 7व्या टप्प्यासहित शेवटचा जो टप्पा आहे आपला, सगळ्या टप्प्यासहित तो कालावधी या ठिकाणी सांगितलेला आहे.
त्यामुळं आपल्याला जवळपास 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला ही सगळी प्रक्रिया कंप्लीट होऊन आपण नवीन शाळेवर जाण्यासाठी आपली मानसिकता ठेवायला पाहिजे. आपण शासनसुद्धा त्या पद्धतीनं काम करत आहे. मान्य न्यायालयात जर काय अडचणी आल्या तरच याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो आणि मान्य न्यायालयातसुद्धा आपण त्या ठिकाणी आपली बाजू, बदल्याऐवजी बाजू आपणसुद्धा त्या ठिकाणी मांडणारच आहोत. त्यामुळं कुणीही असं बदल्या होणार नाहीत. या निगेटिव्ह गोष्टीवर तुम्ही जाऊ नका. बदल्या ह्या निश्चित होतील. माझा मेसेज, माझा व्हिडिओ सगळ्यापर्यंत जाण्यासाठी यापुढे आता बदली प्रक्रिया खूपच फास्टमध्ये होणार आहे. सगळ्यापर्यंत अपडेट देण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे काही ग्रुपवर माझा व्हिडिओ जात नसेल तर तुम्हाला तो पाहण्यासाठी, अतिशय व्यवस्थित अपडेट देण्यासाठी, ताबडतोब अपडेट आणि सगळ्यात पहिले अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला तुमच्याशी कटिबद्ध आहे आणि बदल्या करून घेण्यासाठी संघटना आपली तुमच्या सगळ्यांच्या साथीने कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्यापर्यंत थेट व्हिडिओ येईल. म्हणजे एखाद्या ग्रुपच्या माध्यमातून येईल, असा येईल तसा येईल, त्यापेक्षा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यापुढील ज्या काही घडामोडी आहेत, सगळे ॲप्लिकेशन देणे, ह्या सगळ्या काही घडामोडी किंवा पसंतीक्रम कसे द्यायचे, ह्या सगळ्या, किंवा गावं कशी निवडायची, या सगळ्या बाबी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत माझ्या या लहानशा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.